सुधागडात शिंदे सेनेला मोठा धक्का। जिल्हा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख, तालुका प्रमुख रवींद्र देशमुख शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। अशातच सुधागडच्या राजकारणाची समीकरणे बदलली आहेत। ऐन निवडणुकीत सुधागडात शिंदे शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे। उन्हेरे येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख, सुधागड तालुका प्रमुख रवींद्र देशमुख यांच्यासह सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि शेकडो कार्यकर्ते बुधवारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत। भाजप जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील प्रकाश देसाई यांनी पक्षात स्वागत केले। सुधागड तालुक्यात पेनच्या ॲडव्होकेट निलिमा पाटील यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुधागड सन्मान समितीच्या माध्यमातून भाजपला एकाकी पाडण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांनी एकत्रित येऊन केला होता। मात्र हा निर्धार काही क्षणांचा असल्याचे चित्र पाहावयास मिळाले। रवींद्र देशमुख आणि मिलिंद देशमुख या बड्या नेत्यांच्या प्रवेशाने पुन्हा एकदा सुधागड तालुक्यात भारतीय जनता पार्टीला संघटनात्मक दृष्ट्या बळकटी मिळाली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपला पोषक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येते। सुधागडात भाजपचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार असून त्या दृष्टीने पक्षाचे नेते पदाधिकाऱ्यांनी ताकद लावली आहे। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।